कधी आरशात बघताना तुम्हाला स्वतःच ओळखू आलं नाही का? आपण कोण होतो आणि आज काय झालो आहोत याचा विचार जरी केला तरी मनात एक विचित्र रिक्तपणा येतो. कुठेतरी आत खोलवर एक आवाज येतो, मी खरंच हा व्यक्ती आहे का? की मी फक्त परिस्थिती, लोकांची मते आणि माझे फेल्युअर्स यांनी घडवलेली सावली? जर तुम्ही हा आवाज ऐकला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण बोलणार आहोत आयडेंटिटी रिसेट फॉर्म्युलाबद्दल. तो फॉर्म्युला जो तुम्हाला तुमची खरी ओळख पुन्हा शोधायला मदत करेल. तुम्ही कोण आहात आणि पुढे कोण बनू शकता याचं स्पष्ट उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळेल. चला तर स्वतःला परत भेटण्याच्या या प्रवासाला सुरुवात करूया. सेक्शन 1. आपण स्वतःला हरवतो कसे? आपल्याला वाटतं आपण स्वतःला अचानक हरवून बसतो, पण खरं तर आपण रोज थोडं थोडं हरवत जातो. कधी लोकांना खुश करताना, कधी स्वतःपेक्षा इतरांच्या मतांना जास्त महत्त्व देताना, कधी सतत मिळणाऱ्या अपयशांमध्ये अडकून आणि कधी फक्त जगण्याच्या धावपळीत स्वतःकडे लक्ष न देता. हे हरवणं आवाज करीत नाही, हे शांतपणे होतं. आपण हळूहळू दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा व्हर्जन बनतो आणि आपली ओरिजिनल कॉपी मागे राहते. सेक्शन 2. थोडंसं वास्तवातलं उदाहरण. एका मुलीची कथा आहे, स्नेहा. ती कॉलेजमध्ये खूप क्रिएटिव्ह होती, स्वतःच्या कल्पनांवर जगायची. पण नोकरी, जबाबदाऱ्या, ताण आणि लोक काय म्हणतील याच्या भीतीने तिने स्वतःला बाजूला ठेवले. ती रोज कामाला जायची, परत यायची, थकल्यामुळे काही करायचं नाही आणि एक दिवस आरशात बघताना तिला जाणवलं, मी माझी ओळख कुठे हरवली. ही कथा फक्त तिची नाही, आपल्यापैकी अनेकांची आहे. सेक्शन 3. सायकॉलॉजी बिहाइंड आयडेंटिटी लॉस. 1. एक्सटर्नल व्हॅलिडेशन ॲडिक्शन. आपल्याला इतरांनी अप्रूव्ह करावं अशी सवय लागते. आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही, पण इतरांनी टाळ्या वाजवल्या की आनंद होतो. 2. लेबल्स यू ॲक्सेप्टेड. तू कमी पडतोस, तुझ्यात काही दम नाही, हे तुझ्यापासून होणार नाही. ही वाक्य आपल्याला इतरांनी सांगितलेली नसतात, कधीकधी आपण स्वतःला सांगतो. 3. इमोशनल बर्नआउट. मन थकलेलं असलं की ओळखीची क्लॅरिटी धूसर होते. आपल्याला काय हवंय, काय नाही कळतच नाही. 4. ओव्हर ॲडॅप्टिंग. प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं, सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न, हे हळूहळू आयडेंटिटी तोडतं. मिनी क्लिफहँगर क्वेश्चन. एक प्रश्न स्वतःला विचारा, आज मी जिथे आहे तिथे मी खरोखर यायचं ठरवलं होतं का, की परिस्थितीने मला इथे आणलं? जर उत्तर नेहमीप्रमाणे कठोर वाटत असेल तर पुढचा भाग तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे. 4. ॲक्शनेबल स्टेप्स. आयडेंटिटी रिसेट फॉर्म्युला. 4 ते 6 स्टेप्स. स्टेप 1. स्टॉप द ऑटो पायलट मोड. तुमचं आयुष्य ऑटो पायलटवर चालताय हे स्वतःला कबूल करा. सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही काय करता याचं निरीक्षण करा. तुमच्यातलं हरवलेलं सेल्फ अवेअरनेस परत येण्याची ही पहिली पायरी आहे. कृती. आजच 24 तासांमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी ऊर्जा देतात आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला थकवतात याची यादी तयार करा. स्टेप 2. रिमूव्ह बॉरोड आयडेंटिटीज. किती लेबल्स तुम्ही इतरांकडून उधार घेतलेत? मी शांत आहे, मी कॉन्फिडंट नाही, मी लकी नाही, माझ्याकडून काही होत नाही, हे खरोखर तुम्ही आहात का? कृती. एका पानावर लिहा, मी कोण नाही. तुम्ही जे नाही ते आधी ओळखा, तेव्हा तुम्ही कोण आहात हे स्पष्ट दिसायला लागतं. स्टेप 3. रिकनेक्ट युअर ओरिजिनल डिझायर्स. तुम्हाला लहानपणी काय करायला आवडत होतं, कोणत्या गोष्टी करताना वेळ कसा गेला कळायचं नाही. त्या ओरिजिनल डिझायर्स तुमच्या आयडेंटिटीचं फाउंडेशन आहेत. कृती. किमान एका जुन्या आवडीला पुन्हा एकदा वेळ द्या, ती 10 मिनिटं असली तरी चालेल. स्टेप 4. आयडेंटिटी रीरायटिंग टेक्निक. सायकॉलॉजी बेस्ड. तुमची आयडेंटिटी म्हणजे तुमचं आपण स्वतःला सांगत असलेले रिपीट होणारं वाक्य. उदाहरण, मी इंट्रोवर्ट आहे, मी डिसिप्लिन नाही, मी इमोशनल आहे, मी करू शकत नाही. ही वाक्य बदलली की तुमचं आयुष्य बदलतं. कृती. नवीन आयडेंटिटी वाक्य तयार करा. उदाहरण, मी प्रत्येक दिवस स्वतःला सुधारतो, मी माझ्या जीवनाचा नेता आहे, मी माझी ओळख निर्माण करतो. याने तुमचं अनकॉन्शियस माइंड तुमच्या बाजूने काम करू लागतं. स्टेप 5. द वन डिसिजन रिसेट. तुमचं आयडेंटिटी एकाच मोठ्या निर्णयापासून बदलायला सुरुवात होते. जसं की, मी आजपासून स्वतःला प्राधान्य देणार, मी आजपासून माझ्या मेंटल पीसला महत्त्व देणार, मी आजपासून माझी निवड स्वतः करणार. हा एक निर्णय तुमच्या जीवनाला पुन्हा शेप देऊ शकतो. स्टेप 6. प्रोटेक्ट युअर न्यू आयडेंटिटी. जुन्या सवयी परत खेचतील, जुनी माणसं टिंगल करतील, जुने विचार परत येतील, पण तुमचं काम फक्त एकच, तुमच्या नवीन आयडेंटिटीच्या बाजूने उभं राहणं. तुम्ही हरवलेलं नाही, तुम्ही फक्त थोडे धुळखात आहात. तुम्ही अजूनही तीच व्यक्ती आहात, जिच्यात स्वप्न आहेत, जिच्यात ताकद आहे
आणि ज्याला पुन्हा उठण्याची क्षमता आहे. कधी कधी स्वतःपर्यंत यायला थोडा वेळ लागतो, पण एकदा तुम्ही स्वतःला शोधायला सुरुवात केली तर जग तुमचं नाव लक्षात ठेवायला मजबूर होतं. तुम्ही कोण आहात हे ठरवण्याचा अधिकार फक्त तुमच्याकडे आहे, इतर कुणाकडे नाही. लक्षात ठेवा, आयडेंटिटी हरवणं ही कमजोरी नाही, तो एक संकेत आहे की तुम्ही आता नवीन रूपात जन्म घ्यायची वेळ आली आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक सुरुवात आहे. पुढचा प्रवास तुमच्या हातात आहे, स्वतःपर्यंत परत येण्याची आणि आपल्या नवीन रूपात राहण्याची. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपण पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू.